नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. गेजगे फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. खूप दिवसातून आपण आलो बाहेरच्या ट्रेकमध्ये. तर आजचा आपला ट्रेक आहे तो भाजे लेणी. प्राचीन 64 कलापैकी शिल्पकला ही एक अनन्यसाधारण अशी कला मानली जाते. अखंड कातळकड्यामध्ये हातोडी आणि छन्नी यांच्या साहाय्याने बनवलेली ही शिल्पगृहे आणि ही अनन्यसाधारण अशी ही शिल्पकला. तर आजचा आपला ट्रेक चालू झाला आहे तिथून, म्हणजे भाज्याचा जो धबधबा आहे त्यातून आपण इकडून आलोत. तिथपर्यंत येताना आपण गुगल मॅपच्या साहाय्याने सहज येऊ शकतो. त्याच्यानंतर आपण स्टेपने वरती जायचं. आपल्याला जवळजवळ 400 ते 500 स्टेप आहेत. तर चला, जसं जसं आपण वरती येतोय तसं तसं धाप पण लागते आणि त्याचबरोबर निसर्गाचं सौंदर्य पण खूप छान पाहायला भेटतंय. हे बघा, हा भाजेगाव आहे, तो पाहताय तुम्ही. तो इकडे मेन त्या तिकडून, आणि त्या ठिकाणी धबधबा आहे. खूप छान आहे. आताच पाऊस पडून गेलाय त्यामुळे वातावरण खूप छान झालंय. चला, तर फायनली आपण वरती आलोत आणि या ठिकाणी बॅक साईडला इथं बघा तिकीट घर आहे. या तिथे तिकडून तिकीट घ्यावं लागतं. पण त्यातपूर्वी जे पावसाचं जे पाणी येणार आहे किंवा ते हे साईडून चारे वगैरे काढलेले आहे, पण त्याच पद्धतीनं जे पायऱ्यावरून जे येणारं पाणी आहे ना, तिथून बघा इकडं या ठिकाणी इथून पाणी हे खाली जातं आहे. चांगली व्यवस्था केलेली पाण्याची, नाही का. ज्यावेळेस पाऊस वगैरे जास्त असेल त्यावेळेस इथून वगैरे पाणी जात असेल. सिम्पल आहे, पायऱ्या काय जास्त नाहीत. आलो आता इथं आपल्याला तिकीट घ्यायचं आहे आणि तिकीट घेऊन वरती जायचं. तर आपण तिकीट घेतलं आहे, फक्त 25 रुपये तिकीट आहे एका व्यक्तीला. नंतर आता आपण निघालो आहे. चला, हे बघा कातळकडं हल्ला डोंगर आहे, एवढं मोठं डोंगर आहे आणि डोंगरामध्ये ते गोवा कोरलेत म्हणजे शिल्प आहेत, ते आपण आज पाहणार आहे. चला, आपण एकदम वरती आलो ज्या ठिकाणी लेण्यांची सुरुवात होते. जे माझ्या पाठीमागं बघताय ते चैत्यगृहापासून एकदम राईट साईडचं जे आहे ते शेवटचं लेणी आहे. त्या ठिकाणी विश्रामगृह वगैरे दिसतंय. हे बघा, एक मोठा कातळकडा आहे हा पूर्ण, आणि त्याच्यामध्ये कोरलेल्या ह्या सगळ्या लेण्या आहेत. आणि जवळजवळ 2200 म्हणजे 2200 वर्षापूर्वीचं हे चैत्यगृह किंवा ह्या लेण्या आहेत. सॉरी, हे बघा रचना पण बघा. वरून जे येणारे जे पाणी आहे ते सरळ डायरेक्ट या ठिकाणी पाण्याची टाकी आहे. बघा, हे बघा, आता सध्या पावसामुळे फुल भरले ते पाणी पिण्याचं वगैरे नाही आहे, सध्या स्वच्छता वगैरे नाही आहे. आणि या ठिकाणी संरक्षणाच्या दृष्टीने वगैरे त्यांनी ते लावलं होतं, मे बी ते काढलं असावं. हे बघा, या ठिकाणी काय बसलेत, झोपलेत. थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी पाऊस पण गेला आहे, पण पावसाचा आज थोडा थेंबसुद्धा नाही आहे. म्हणजे 2200 म्हणजे 2200 वर्षापूर्वीपासून इथं बघा वरून वाहणारं पाणी आहे किंवा काय असेल ते. आतमध्ये अजून कुठंच वगैरे पाऊस नाही आहे. ही रचना बघा कशा पद्धतीने केली. अशाच प्रकारे या ठिकाणी जवळजवळ 22 लेणी आहेत आणि एक चैत्यगृह आहे, ते आपण पाहूयात. चैत्यगृहापासून राईट साईडला म्हणजे 3 नंबरच्या लेणीमध्ये आहे. तर इथं ही विश्रांचं गृह असावं, कारण बघा खूप शांतता आहे आणि प्रत्येक ठिकाणी भिक्षुकांसाठी वगैरे जे त्यावेळेचे असतील त्यांना खूप छोटी अशी रूम आहे, दिसत नाही याच्यामुळे अंधार आहे खूप. तर बघा नाही का, विश्रांतीसाठी 1 2 इथं अपूर्ण आहे, 3 4 आणि ते 5 अशा 5 एका लेणीमध्ये हे विश्रांतीसाठी 5 भिक्षुकांसाठी हे केलेलं आहे. बघा छान आहे. या ठिकाणी तिथं ही पण आहे, विश्रांतीची सोय पण केलेली आहे किंवा ध्यान साधण्यासाठी वगैरे एकदम शांत आहे. आणि हे जवळजवळ 2200 वर्षापूर्वीचं जे हे कन्स्ट्रक्शन आहे. आणि आतमध्ये बघा पावसाचं कसलंच पाणी नाही, इको वगैरे खूप छान आहे, नाही का. बघा मे बी येतोय की नाही मला माहिती नाही, एकदम शांत आहे. आणि समोरच या ठिकाणी बघा निसर्गाचं सौंदर्य खूप छान आहे. सह्याद्रीच्या कुशीमध्ये अशा बऱ्याच बौद्धकालीन लेण्या आहेत. हे बघा,
हे बघा किती बारीक नक्षीकाम केलेलं आहे एकदम, नाही का? चटई वगैरे ज्या सारख्या असतात त्या सारखे नक्षी केले प्रत्येक ठिकाणी आहे. दरवाजाचे हे बरोबर वरती. एका व्यक्तीसाठी या ठिकाणी ध्यानासाठी किंवा विश्रांतीसाठी केलेली ही गुफा असावी. फक्त एका व्यक्तीसाठी आहे. आणि बघा संरचना किती छान आहे. भाजे लेणी समूह हा खूप प्राचीन लेणी समूह असा मानला जातो. इसवी सन 2200 वर्षापूर्वी या लेणी समूहाची सुरुवात झाली होती. तेव्हापासून हा अखंडपणे उभा आहे. अशाच प्रकारचे लेणी समूह भाजेपासून जवळ असणाऱ्या कार्ले लेणी या ठिकाणी सुद्धा खूप भव्य अशी लेणी समूह आहे. अशाच प्रकारचे लेणी समूह आपल्याला अजंठा, एरोला, मुंबई अशा बरेच ठिकाणी पाहायला भेटतात. मृदा आणि कागद याच्यावरती लिहून ठेवलेल्या गोष्टी जास्त काळ टिकत नाहीत, म्हणून त्या काळी आपल्या धर्माचा प्रसार जास्तीत जास्त व्हावा आणि तो टिकून राहावा म्हणून ह्या शिल्पकलेचा प्रारंभ झाला. आणि आजही त्या अखंडपणे शिल्पकलेचा प्रसार होत आहे. आपण जे पाहत आहोत ते एक चैत्यगृह आहे आणि हे चैत्यगृह हे लेणी समूहातील सगळ्यात मोठे चैत्यगृह मानले जाते. चैत्यगृहाचे नक्षीकाम खूप कोरीव आणि आखीव पद्धतीने केलेले आहे. चैत्यगृहाच्या दोन्ही बाजूला अष्टकोनी खांब आहेत. चैत्यगृहांचा उपयोग हा बुद्धांना वंदन करण्यासाठी केला जात असे. मुख्यतः लेण्या ह्या श्रवसनासाठी बांधल्या जात असत. श्रवसनमध्ये पावसाळ्यामध्ये विश्रांती करण्यासाठी केली जाणारी सोय. तर आता आपण आलोय मेन चैत्यगृहामध्ये, हे जे तुम्हाला बॅक साईडला दिसतंय हे सर्वात मोठं असं चैत्यगृह आहे. खूप छान आहे बघा. तर हे जे आहे ते या लेणी समूहातलं सगळ्यात मोठं चैत्यगृह आहे. त्याच्या बघा 2 मजली पण आहे, म्हणजे वरती पण आहेत काही लेणी आणि या ठिकाणी दोन्ही लेफ्ट आणि राईट साईडला दोन्ही आहेत. हे बघा इकडे खूप छान आहे. टोटल 22 लेणी आहेत या ठिकाणी. त्यातली ही सगळ्यात मोठी आहे चैत्यगृहाची. काही चैत्यगृहाच्या राईट साईडला इकडे वरती एक मजला आहे, म्हणजे नाही या ठिकाणी पण बघा राहण्याची वगैरे त्यांची सोय केलेली आहे. आणि पुढचा नजारा पण एकदम छान आहे, एकदम खूप आहे शांतता एकदम. हे बघा पुढं दिसणारा व्ह्यू आहे तर तिकडे पलीकडे खूप छान आहे. जवळजवळ प्रत्येक ठिकाणी 1 2 3 4 5 6 जणांसाठी वर व्यवस्था आहे. पलीकडल्या लेफ्ट साईडला पण आहे आणि त्याचबरोबर राईट साईडला पण आहे. आणि नजारा एकदम खूप छान आहे बरं का. इथून पडून दिसत आहे तुम्हाला. मी बॅक कॅमेऱ्याने धावतो.
तर हा जो आहे हा दुसऱ्या मजल्याचा लेणी समूह आहे, पण त्याच्या खाली बघा या ठिकाणी ना पिंड पाहायला भेटते. ही नंतर कोरलेली मी बी असावी, पण अशाच पिंडी किंवा असंच जे काय आहे ते पुढं या रस्त्यालाच गोराडेश्वर आहे आणि त्याचबरोबर भामचंद्र डोंगर आहे. त्या ठिकाणी पण अशाच पद्धतीने हे पिंडे वगैरे आहे सध्या त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी पण छोटे आहे बघा. हे बघा इकडं समोर ओपन प्रकाश आहे नाही का, म्हणजे काहीच नाही. त्याच्यानंतर इकडे ह्या लेणी आहेत थोड्या छोट्या आणि त्याच्यानंतर एक या ठिकाणी पण आहे एक छोटी, पण आतमध्ये अंधार वगैरे असेल त्यामुळे या ठिकाणी बघा दगडी ही खिडकी बघा, कशी दगडाची कोरलेली खिडकी, दगडाची खिडकी बघा. हे आतमध्ये हे प्रकाश वगैरे जाण्यासाठी वगैरे किती कला असेल मोठी नाही का, कोणत्या डिग्री असतील यांच्याकडे. चैत्यगृहाच्या राईट साईडचा आपण लेणे समूह पाहिला. त्यानंतर या इकडे पण आहेत थोड्या लेण्या आणि इथून पण वरती जाण्यासाठी रोड आहे, पण मे बी बंद आहे आता. काहीतरी वरती बंद काहीतरी प्रॉब्लेम वगैरे असेल तर इथून आता या इकडे पण ना लेण्यांचा समूह आहे तो आपण पाहायला जाऊयात. तत्पूर्वी बघा या ठिकाणी पाण्याच्या टाके आहेत, सोय करून ठेवतील बघा कशी. हे बघा पाण्याची टाके, वरून येणारं हे पाणी झिरपून येणारं आणि हे तर हे स्टोअर होते साठते. त्याचबरोबर इकडे पण आहे हे बघा, इथं पण पाणी टाके. तर आपण इकडे जाऊयात. वरती इकडे पण आहेत. अशा जवळजवळ 22 लेण्या आहेत, त्यातलं एक चैत्यगृह. या ठिकाणी बघा कोणत्या लिपीत, बौद्ध लिपी किंवा पाली लिपी वगैरे जे काय असेल याच्यामध्ये काहीतरी कोरलेलं आहे. या ठिकाणी शिलालेख आहे, पण तो काय वाचता येत नाही आपल्याला. शिलालेख आहे बघा. मेन चैत्यगृह तिकडे आहे, तिथून आपण इकडून आलो आणि या ठिकाणी आल्यानंतर बघा एक बौद्ध स्तूप आहेत, यांचा एक समूहच आहे पूर्ण अशा पद्धतीने. बघा इथे जो 15 ते 16 तर मोजता येतात आतमध्ये वगैरे काय आहे का बघू. पण हे बघा पूर्ण एका दगडामध्ये कोरले, कसं किती शिल्प मोठं आहे आणि त्यावर कोरीव काम किती केलेलं आहे छान बघा. किती बारीक नक्षी काढले, एकदम व्यवस्थित. पण आता आपण एक बौद्ध स्तूपाचा समूहच बघितला नाही का, जवळजवळ 15 ते 16 त्या ठिकाणी आहेत. नक्की मोजता आले नाही व्यवस्थित. आतमध्ये पण गुहेच्या आत आहेत आणि अलाउड नसल्यामुळे तिकडे गेलो नाही. आता आपण त्याच्यानंतर पुढे जाऊयात थोडं आपण. आणि बघा ह्या इकडे पण आहेत काही, वरून येणारं जे पाणी आहे पावसाचं, त्यामुळे एक छान धबधबा तयार झाला आहे आणि वातावरण एकदम शांत आहे. रेल्वेचा आवाज येतो, मळवली रेल्वे स्टेशन जवळच आहे इथून. हे बघा छान आहे. अरे वा, बावीसशे वर्षापूर्वी असं कोणतं अवगत तत्त्वज्ञान असेल, त्या ज्ञानाच्या अनुसार यांनी हा सुंदर प्रतिकृती बनवल्यात. फक्त छनी आणि हातोडा यांच्या सहाय्यापासून बनवलेल्या ह्या सुंदर अशा कलाकृती आहेत. मित्रांनो, हा होता आपला आजचा हा ब्लॉग, एक ऐतिहासिक दृष्टिकोन, जे की जवळजवळ 2200 वर्षापूर्वीचा जो इतिहास होता तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला.
अशाच लेण्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कृषीमध्ये खूप खूप ठिकाणी आहेत. त्या आपण एक्सप्लोर करण्याचा नक्की प्रयत्न करू जसा वेळ भेटतोय तसा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सध्या परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला. इथून पुढे असंच काहीतरी करत दाखवत राहू. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू.